नमस्कार, माझे नाव सुरभी शंकरराव रोडगे. मी लातूरवरून आलेली आहे आणि माझं शिक्षण BTech आणि MTech दोन्ही झालेले आहे. मी 2024ला MTech पासआउट आहे आणि नेहमी आमचं स्वप्न होतं की आम्हाला शासकीय सेवेमध्ये रुजू व्हायचं आहे. आणि नुकत्याच झालेल्या नागपूर महानगरपालिका येथे झालेल्या सरळसेवा भरतीमधून मी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदी माझी निवड झालेली आहे. तरी मी नागपूर महानगरपालिकेचे आणि शासनाचे आभारी आहे. थँक्यू. आज आम्ही नियुक्तीपत्र घेण्यासाठी हजर आहोत. मेरा नाम शैला कौशल है और मैं अनुकंपा के बेसिस पे मुझे आज जॉब लगी है. आज यहाँ पे मेरी मम्मी की डेथ हुई थी, इस वजह से मुझे उसके बदले में आज जॉब है. और मैं शासन का बहुत ज़्यादा आपका आभारी हूँ कि आपने इतनी जल्दी मुझे जॉब के लिए आज ऑर्डर देने के लिए बुलाया हुआ है शैक्षणिक विभाग में. और मुझे भी टीचर की ही जॉब अपॉइंट हुई है, तो उसके लिए मैं आपकी बहुत आभारी हूँ कि मुझे इस हिसाब से बहुत जल्दी ही जॉब मिली है. होम ट्यूशन्स लेती थी, लेकिन मैंने कभी ऐसे स्कूल में जाके टीचिंग नहीं की थी. लेकिन मेरा D.Ed B.Ed के बेसिस पे मुझे डायरेक्ट शिक्षक की ही पद मिली हुई है. नमस्कार, मी शुभांगी हरिहर समरीत. माझं आता अनुकंपा तत्वावरील अंगणवाडी पर्यवेक्षका पदासाठी निवड झालेली आहे. माझं एज्युकेशन BA ग्रॅज्युएशन आणि ॲग्रिकल्चर डिप्लोमा झालेला आहे. मला मिळालेल्या पदासाठी मी पूर्णपणे काम करेन आणि चांगल्या प्रकारे माझ्या पदावर जे काम आहे ते मी चांगल्या प्रकारे करेन. त्यासाठी शासनाचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी प्रज्वल अनंतराव वैद्य. मी वर्धेवरून आलेलो आहे आणि रिसेंटमध्ये नागपूर महानगरपालिका एक्झाम झालेली आहे. त्या पदावर मी ज्युनियर इंजिनियर या पदावरती मी स्थापत्य म्हणून कार्यरत आहे. आणि माझी डिग्री मी वर्धेवरूनच केली होती. त्यानंतर 2020मध्ये डिग्री झाल्यानंतर मी ऑनलाईन क्लास लावले सुपरपोटी अमरावतीचे. इथून मी माझा अभ्यास चालू केला आणि 3-4 वर्षाचा कठीण प्रयत्नानंतर मी इथे या पदावरती आता रुजू झालेला आहे. आणि मला अभिमान वाटतो की आपल्या जी महानगरपालिकेची भरती झालेली आहे ते पूर्ण पारदर्शक झालेली आहे आणि 100% मी सांगू शकतो की पूर्ण म्हणजे एकदम पारदर्शक भरती झाली. आणि त्यामुळे मी पूर्ण महानगरपालिकेचे आभार मानतो. माझे नाव पवनराव तागडे. मी भारतीय सेनेतून 17 वर्ष नोकरी करून 2020ला मी रिटायर झालेलो आहे. त्यानंतर 2020पासून 3 वर्ष अभ्यास केला आणि आता मला माझी नियुक्ती जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर या ठिकाणी झालेली आहे. त्यानिमित्त मला आज ह्या रोजगार मेळाव्यावरून नियुक्तीपत्र मिळणार आहे. मी सेल्फ स्टडी केला आणि प्रत्येक वेळेस मला 1 मार्क 2 मार्काने मी हुकलो, पण यावेळेस नक्की म्हणजे माझं झालं आहे. आम्हाला खूप हे फील होतं आहे, खूप छान फील होतं आहे की मी ह्या पदावर पोचलो आहे आणि ह्या वयात मी अभ्यास करू शकतो. तर मला वाटतं की आजकालच्या मुलांनी मी अभ्यास करावा आणि नियमितप्रमाणे पुढच्या भविष्याची प्लॅनिंग करावी. नमस्कार, माझं नाव पार्थ दुपल्लीवर आहे. माझं मूळ गाव वर्धा असून नुकत्याच नागपूर महानगरपालिकेने कंडक्ट केलेल्या सदस्यसेवा भरतीमध्ये माझं कनिष्ठ अभियंता या पदावरती सिलेक्शन झालेलं आहे. आणि मी 2023चा पासआउट असून माझं सर्व शिक्षण अमरावती इथं झालेलं आहे. BE आणि डिप्लोमा इथं केलं आहे. आणि त्यानंतर लगेच माझ्या 2 वर्षाच्या अभ्यासानंतर माझं इथे सिलेक्शन झालं आहे. त्याबद्दल मी नागपूर महानगरपालिकेचे मनापासून आभार मानतो. मला शंकरराव पापडकर. अच्छा, तू MPSC मधनं पास झालेली आहे. बरं, आता तुला नियुक्ती मिळायचं कसं वाटत आहे? खूप छान वाटत आहे, आनंद वाटत. आणि याबाबत तू सरकारचा आभार मानशील की काय? सरकारचा आभारी मानते आणि त्याच्यापेक्षा माझे डॉक्टर पद्मश्री शंकरराव पापडकर यांचे सुद्धा आभार मानते. धन्यवाद. कविता रेशवंत हजारे, शांतीनगर, तकियावाड, भंडारा. आणि माझ्या पतीच्या जागेवर मला अनुकंपाची नोकरी मिळालेली आहे. मी हाऊसवाईफ म्हणून काम करायची घरी आणि आता ही अनुकंपाची नोकरी लवकरात लवकर मिळाल्याबद्दल रुडी विभागाला माझी नियुक्ती होत आहे. याबाबत मी सरकारचे खूप आभार मानते. कोरोनामध्ये गेली. अच्छा, त्यांच्या कोरोनामध्ये गेल्यानंतर त्यांच्या जागेवर माझी बाळ छोटा असल्यामुळे मी हाऊसवाईफच. अच्छा, बाळाकडे पूर्ण लक्ष होतं. किती वर्षाचे आहे? आता 4 वर्षाचे. मेरा नाम अविनाश अजय हरकर है. पाँचपाली ठक्कर ग्राम का निवासी हूँ. मैं अभी तक प्राइवेट जॉब करता था, लेकिन अभी अनुकंपा की तरफ से जो हमको जॉब लगी है मेरी मम्मी की, हम बहुत आभार करते हैं NMC का, लाटपांगे समिति का,
पनवीर साहब का, जिन्होंने हमको इस चीज़ में आगे बढ़ने का मौका दिया। हम बहुत बहुत धन्यवाद करते हैं इसके लिए, हम बहुत खुश हैं। माझं नाव अस्मिता रमेश गिरी आहे। माझी MPSC थ्रू 2023 येथे गट ब गटकमधून महसूल सहाय्यक या पदावर निवड झालेली आहे आणि आज आम्हाला ऑर्डर भेटणार आहे। त्याच्याबद्दल मला खूप आनंद होतो आहे की इतक्या माझ्या 2-3 वर्षाच्या मेहनतीला मला आज फळ मिळणार आहे आणि मी सगळ्यांना असं सांगू इच्छिते की पुढे पण प्रवास हा नेहमी चालूच ठेवायचा असतो, अभ्यास चालूच ठेवायचा। मी सर ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने म्हणजे नोट्स प्रिपेअर केल्या स्वतःच्या आणि मग म्हणजे क्लासेस लावले होते आणि स्वतःच्या याच्यावर एक आत्मविश्वास असायला पाहिजे। कोणतीही परीक्षा देताना आत्मविश्वास खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि मग स्किल टेस्ट वगैरे सगळ्या गोष्टी टप्पे पार करत करत मी इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि आज मला त्या मेहनतीचं मला आज फळ मिळतं। शासनाने खूप चांगला आमच्याबद्दल म्हणजे एक पुढाकार घेतलेला आहे की त्यांनी आज रोजगार मेळावा वगैरे आयोजित केलेला आहे आणि त्यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे आणि म्हणजे एवढ्या प्रमाणात मुलांना नोकरी मिळत आहे हे खूप अभिमानाची गोष्ट आहे। नमस्कार, माझं नाव अक्षय किशोर वानखेडे आहे। मला विस्तार अधिकारी सांख्यिक या पदाकरिता निवड झालेल्या अनुकंपा नियुक्तीला आणि मी जिल्हा परिषद इथे मला पोस्टिंग मिळालेले आहे। मी विस्तार अधिकारी सांख्यिक हे चांगल्या प्रकारे करेन आणि नागपूर जिल्हा परिषदेचं नाव रोशन करेन।